परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळाल्याचं पाहायला मिळतंय। गुन्ह्याच्या तपासांसाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये पोहोचलेलं आहे आणि या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सीबीआयला हस्तांतरित करण्यात आलाय। तर सीबीआयच्या विनंतीवरून कोर्टाकडून तपास हस्तांतरित करण्याचे निर्देश सुद्धा पोलिसांना दिले गेले। आपण पाहिलं की अधिवेशनामध्ये सुद्धा नीटचा हा मुद्दा होता, तो केंद्रस्थानी होता। मात्र आता नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्या सोबत आहेत। श्रीराम, आपण पाहतोय दिवसेंदिवस हा तपास जो आहे त्याला गती मिळते। गुन्ह्याच्या तपासासाठी सीबीआयचं जे पथक आहे आता लातूरमध्ये पोहोचलंय, कशा प्रकारे तपासणी होते, पुढची काय प्रक्रिया असेल? नक्कीच सीबीआयचं पथक लातूरमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झालेलं आहे आणि त्या पथकाने आज हे संपूर्ण प्रकरण पोलिसांकडून हस्तांतरित करण्याची विनंती आज कोर्टासमोर केली होती। त्यास मान्यता देण्यात आली। आता या प्रकरणाचा पुढचा तपास सीबीआय करणार असून या प्रकरणाला आता अधिक गती मिळणार आहे आणि तपासाला पथकाने सुरुवात केल्यानंतर तपास पुढे कोणत्या दिशेने जातोय ते पाहणं आता त्यावर बरोबर। त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला श्रीराम गती मिळालेली पाहायला मिळते आणि